थांबा 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 मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, तुम्हाला जर यावर्षी हळद लावायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, यावर्षी जर तुम्हाला 2026 मध्ये जून महिन्यामध्ये हळदीचं लागवड जर करायचं असेल, तुमच्या शेतामध्ये जे आहे ते तिसरं पीक यावर्षी तुम्ही कोणतंही घेऊ नका. म्हणजे तूर, हरभरा, गहू किंवा गोबी किंवा इतर भाजीपाला लावून तिसरं पीक त्याच्यावर कोणतंही घेऊ नका. शेताला चांगल्या प्रकारे जे आहे ते तुमच्या हळदीच्या जे आहे ते तपू द्या. शेताची मशागत झाल्यानंतर मित्रांनो, तुम्ही त्या शेतामध्ये जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे हळदीचं पीक जे आहे ते घेऊ शकता. आणि मित्रांनो, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, कारण आपण जेव्हा तिसरं पीक घेतो आपल्या शेताचा जो कस आहे म्हणजे की जी ताकद आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये कमी होते आणि त्यानंतर आपल्या हळदीला जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये हळदीला येण्यासाठी ताकद लागते, हळदीला वाढवण्यासाठी ताकद लागते. त्यामुळे मित्रांनो, त्या शेतामध्ये तिसरं पीक कोणतंही घेऊ नका, कारण मित्रांनो, तिसरं पीक जर घेतलं तर त्या शेताची पूर्ण प्रकारे ताकद जे आहे ते खतम होईल आणि हळदीचं पीक मित्रांनो आपल्याला आपल्या शेतामध्ये 10 ते 11 महिन्यापर्यंत जे आहे ते ठेवावं लागते. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्या आणि शेतीला चांगली मशागत करा आणि शेतीची चांगली सोय करा.